मित्रांनो, आज गुरुवार आणि 26 सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये उपदेशक ह्या पुस्तकातून हे वाचन घेतलेलं आहे. आणि हा उपदेशक कोण असाही काही प्रश्न विचारतात. परंतु दाविदाचा पुत्र हा शलोमोन राजा हा ह्या पुस्तकाचा लेखक असावा असं गृहीत धरलेलं आहे. आणि शलोमोनाने हे अनुभव दिलेले आहेत आणि त्या अनुभवानुसार असं त्याला स्पष्ट दिसतं की ह्या जगात स्थिर असं काही नाही. म्हणून तो म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. म्हणजे ह्या जगामध्ये सगळं त्याला व्यर्थ वाटतं. म्हणजेच माणसाचा जन्म, माणसाचा मृत्यू किंवा ह्या जगामध्ये जे जे मनुष्य करतो ते सर्व काही व्यर्थ आहे असं त्याला वाटते. आणि म्हणून ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नाही. विशेषतः कोणत्याही गोष्टीने माणसाची तृप्ती होत नाही. आणि ह्या जगात सुद्धा वाऱ्या वादळांसारखे जे परिश्रम आहेत किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये चंद्राचे असो, सूर्याचे असो, ताऱ्यांचे असो, हे सगळ्यांचे श्रम फुकट आहे. कारण त्याला असं वाटतं की त्यातून माणसाला स्थिर असं जीवन मिळत नाही. आणि त्या अनुषंगाने आज आपण परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहोत की परमेश्वरासमोर जर ह्या अहिक जगामध्ये जर काही व्यर्थ असेल तर आपण आपले डोळे परमेश्वराकडे लागले पाहिजेत. किंवा या अहिक जगाच्या पलीकडे जे पारमार्थिक जग आहे त्या जगाकडे आपण दृष्टी लावून जगावे आणि त्यानंतर आपल्या जगण्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल असं जणू काही ह्याला वाटत असेल. त्यामुळे ह्या जगामध्ये जो पैसा आहे किंवा जी दौलत आहे, जे सौंदर्य आहे, ह्या गोष्टी आपण ज्या विचारात घेतो आणि करीत राहतो त्या सगळ्या गोष्टी व्यर्थ असल्या कारणाने आपण नक्कीच आपले डोळे परमेश्वराकडे लावले पाहिजेत असा हा लेखक म्हणतो. आजच्या दुसऱ्या वाचनात देखील आपण पाहतो की हा जो हेरोद राजा आहे, हा हेरोद राजा येशूला बघून थोडंसं चकित झालेला आहे. आणि विशेषतः त्याला वाटतं हा येशू कोण आहे. तर काही लोक त्याला सांगतात की तो योहान बाप्तिस्ता आहे. परंतु त्याने विचार की योहान बाप्तिस्ताचा मी शिरच्छेद केला होता, त्यामुळे तो ह्या जगात कसा असणार. आणि कोणताही संदेष्टा असेल तर तो संदेष्टा कोण आहे. आणि त्या अनुषंगाने तो थोडासा बुचकळ्यात पडलेला आहे. पण तरी देखील तो विचार करतो की हा येशू कोण आहे, तो मला पाहायचा आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, येशू कोण आहे हे त्याला जर पाहायचं असेल आणि त्याला जर कळलं असेल की येशू हा पारमार्थिक आहे, तो ह्या जगाचा नाही, तू त्याचा नाश करू शकणार नाही, तू त्याला जरी ठार केलं तरी देखील तो पुन्हा उठेल आणि तो पारमार्थिक जगातून तुला खाली नरकात टाकील. प्रिय बंधू भगिनींनो, हे जे विचार आहेत ह्या हेरोद राजाचे, त्या हेरोद राजाविषयी लोकांचं फार वाईट मत आहे. आणि त्यांनी देखील अनेक लोकांचा, आपल्या नाटातल्या लोकांचा शिरच्छेद केलेला आहे. म्हणून त्याला जे पाहायचं असेल ते वाईट दृष्टिकोनातून की ह्याला मी बघतो हा कोण आहे आणि त्याचा नाश करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नाश करण्यामध्ये हा हेरोद राजा एक नंबरचा माणूस होता. म्हणून आपण जीवनामध्ये नाश करण्यापेक्षा विकास करण्याकडे आणि जे काही आहे ते अधिकाधिक वाढवण्याकडे आपली दृष्टी असावी आणि त्या गोष्टीकडे पाहण्यासाठी आपलं लक्ष केंद्रित असावं.